हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत सुंदर असा स्मज आयलायनर आय मेकअप. सो त्यासाठी मला लागणार आहे जेल आयलायनर. मी इथे यूज करत आहे स्विस ब्युटीचं जेल आयलायनर. कुठल्याही ब्रँडचं असेल तरीही चालेल. सध्या असे आय मेकअप खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे. फाईन लाईन अगदी आपल्या वरच्या आयलॅशेसला लावून घ्यायचे. आयलायनरसारखं खूप जास्त मोठं नाही लावायचं आहे, अगदी हलकं हलकं. नंतर त्याला करायचं आहे ब्लेंड. सध्या असे खूप जास्त ट्रेंड आहे या आय मेकअपचा, स्मज आय मेकअप, स्मज आयलायनर आय मेकअप. आता मी याला करणार आहे ब्लेंड. ब्लॅक आय शॅडो पावडरनी याला ब्लेंड करायचं आहे. आउटर टू इनर अशा पद्धतीने याला ब्लेंड करायचं आहे. मी अगदी थोडं थोडं लावून घेतलं होतं, जास्त नव्हतं लावलं. दोन्ही साईडचं ब्लेंड करून घेते. बघा, झालं दोन्ही साईडचं व्यवस्थित ब्लेंड झालं. त्याच्यानंतर मी यूज करणार आहे, आता जो आवडेल आपल्याला तो आय शॅडो घेणार आहे. मी इथे घेणार आहे पिंक कलरचा आय शॅडो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि याला असं हलकं 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 मी ब्लेंड करून घेणार आहे सगळीकडे. दिसायला मस्त दिसतो, उठून दिसतो. असा स्मज आय मेकअपचा सध्या खूप जास्त ट्रेंड चालू आहे. वेगळं आयलायनर लावायची गरज नाही. स्मोकी लुक मिळतो आय मेकअपला आपल्या. आउटर टू इनर असं हलकं हलकं ब्लेंड करायचं. बस मी एवढंच ठेवणार आहे. आता जर तुम्हाला असंच ठेवायचं असेल तर ठेवू शकता, पण मी यावर आज शिमर ॲड करणार आहे. मी यूज करणार आहे थोडंसं शिमर. आणखी छान दिसेल आय मेकअप. बस अगदी थोडं थोडं. बघा, आय मेकअपला शिमर ॲड केल्याने डोळे मोठे दिसून पडतात, उठून दिसतात, लुक पण छान दिसतो. एकदा पुन्हा थोडंसं लायनर शार्प करून घेते. दिसायला मस्त दिसतं. कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा हा आय मेकअप लुक? बघा, मी तो क्रिएट केलेला आहे. आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.